तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे माझ्या या तुळशीच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तुळस हिरवीगार आणि घनदाट झालेली तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, ती घनदाट होण्यासाठी झाडाला कोणते खत द्यायचे, झाडावरती कीड लागते तर ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, आता पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळशीच्या झाडाला हे वाढीसाठी जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते। अगदी 1.5 ते 2 महिन्यातून एकदा कोणतीही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर केला तरी देखील हा पुरेसा होतो। आणि आता पावसाळ्यामध्ये तर या झाडाला जास्ती खत देण्याची आवश्यकता नसते, कारण पावसाच्या पाण्यामध्येच हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते। मात्र पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा, ओलावा यामुळे झाडावरती कीड मात्र ही लवकर लागते आणि झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही, त्यामुळे वेळोवेळी कीटकनाशक फवारणे हे आवश्यक आहे। तर त्यासाठी आज मी आपल्या घरामध्ये जी लवंग असते तिचा वापर हा कीटकनाशक म्हणून करणार आहे। लवंग ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे। याच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो। तर या लवंगेचा वापर तुम्ही 2 प्रकारे करू शकता। एक तर याची बारीक पूड करून तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता, किंवा जी लवंग आहे ती 2 दिवस पाण्यामध्ये ही भिजत ठेवून जे तयार झालेले पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा तुम्ही स्प्रे करू शकता। आज मी ही जी लवंग आहे ती पाण्यामध्ये टाकून गॅसवरती एक 5 मिनिटं अशा प्रकारे ही उकळी आणून द्यायची आणि जे तयार झालेले पाणी आहे त्याचा आपल्याला कीटकनाशक म्हणून वापर करायचा आहे। आणि लवंगेचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा म्हणजे साधारण एक 7 ते 8 ज्या लवंगा आहेत त्या पाण्यामध्ये उकळून थंड झाल्यानंतर जे पाणी आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घ्यायचे आणि त्याचा जो स्प्रे आहे तो तुळशीच्या झाडावरती व्यवस्थित सगळीकडे करून घ्यायचा, म्हणजे झाडावरती जर कसलीही कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल। अशा प्रकारे तुम्ही झाडावरती स्प्रे करू शकता, किंवा जे तयार झालेले पाणी आहे ते झाडाला मातीमध्ये दिले तरी देखील मातीमध्ये लागलेली जी कीड, बुरशी आहे ती निघून जाईल। लवंगेप्रमाणेच आपल्या घरामध्ये जी हळद, बेकिंग सोडा यासारख्या वस्तू आहेत त्याचा देखील तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर केला तरी खूप चांगला असा हा फायदा होतो। तुळशीच्या झाडाला खत, कीटकनाशक याचा वापर करण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो। ऑक्सिजन हा झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपण झाडाला कोणतेही खत, पाणी देतो तेव्हा ते झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचले जाते। तुळशीच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यायचे, म्हणजे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील माती हे चेक करूनच या झाडाला पाणी द्यायचे आहे, म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे, कारण तुळशीच्या झाडाला जर जास्ती पाणी दिले गेले तर झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि हळूहळू आपले झाड देखील हे खराब होण्याची ही शक्यता असते। आता आपण तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे तुळशीच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त असे आहे, कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्तच खताची आवश्यकता असते। तुम्ही हे जे शेणखत आहे ते असेच कोरडे मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता, किंवा अशा प्रकारे शेणखतापासून हे लिक्विड खत तयार करून दिले तर ते एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करत असते। तर हे लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते 2 ते 3 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये हे उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। मात्र हे जे तयार झालेले खत आहे त्याचा झाडाला डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते
त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। म्हणजे जर 1 मग तुम्ही हे शेणखत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग साधे पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर हा तुळशीच्या झाडाला करायचा आहे। तर अशा प्रकारे शेणखतापासून लिक्विड खत तयार करून जर तुम्ही या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार आणि घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।